एकदा अशी गंमत झाली, माऊलीच्या सोबत ज्ञानोबारायांच्या सोबत नामदेव महाराज गेले तीर्थयात्रेला. ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांना सोबत घेऊन गेले तीर्थयात्रेला आणि फिरत फिरत ते मारवाड देशामध्ये गेले. आणि मारवाड देशामध्ये गेल्यानंतर बरोबर काही वारकरी आहेत, नामदेव महाराज आहेत, ज्ञानोबा आहेत. आणि तहान लागली म्हणून एका विहिरीमध्ये पाणी प्यायला गेले. बघतात तर त्याच्यामध्ये पाणीच नाही. पाणी होतं पण एकदम तळाशी पाणी होतं. ते ज्ञानोबा योग सामर्थ्याने पोपट झाले आणि पाणी पिऊन आले. आणि माऊलीने सर्वांना पाणी पाजलं, पण मात्र माझे नामदेव महाराजांनी पाणी नाही प्याले. माऊली म्हणतात, नामा प्या ना पाणी. नको नको, योगाने रिद्धीने सिद्धीने प्राप्त झालेल्या वस्तू आम्ही वैष्णव स्वीकारत नाही. असं म्हटल्याबरोबर माऊली म्हणतात, मग तुम्ही पाणी पिऊन दाखवा तुमच्या सामर्थ्याने. ते म्हटले, माझ्यामध्ये काही सामर्थ्य नाही, पण माझा पांडुरंग या विहिरीला नक्की पाणी लावणार. आणि विहिरीच्या काठावर बसून भजन सुरू केलं. संपूर्ण विहीर पाण्याने तुडुंब भरली. योगाने पाण्याकडे जावं लागलं, पण भक्तीने तळाचं पाणी वर आलं. हे भक्तीचं सामर्थ्य.